तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. सकाळचा टाईम आहे. मी सध्या एअरपोर्टवर आलो. हे नंदू पाटीलच्या गावचे आहेत. हे इकडे एअरपोर्टचं प्रवेशद्वार आहे, पण आम्ही अजून बाहेरच थांबलो कारण की आमच्या फ्लाईटला अजून लय टाईम आहे. तर आम्ही सध्या झालो 3 जण, अजून आमच्यासोबत 1 जण येणार आहे. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. हे आले आपले महेश भाऊ भी आपल्या सोबत आहे. तुम्ही सोडून द्यायला चालेल ना, फक्त वापिस चालले आता. हे समोर जे दिसून राहिलं हे आहे छत्रपती संभाजीनगरचं एअरपोर्ट. आम्ही सध्याच अंदर आलो. इकडे लंबी लाईनला गेल्या, आम्ही आता लाईनीत लागलो. ते बॅगा चेकिंगला पाठवले आम्ही. हे आम्ही ना बोर्डिंग पास वगैरे इकडे काढून घेतली अगोदरच. आणि बस याच कामासाठी आपल्याला जास्त टाइम लागणार होता. ते काम आपण अगोदर अटपून घेतलं. सगळे ना सगळेचे मोबाईल ठेवले. चला मी मोबाईल ठेवून देतो आता. आमच्या फ्लाईटला अजून 1 तास टाईम आहे, म्हणून आम्ही आता आधीच बसून वाट पाहतो. याची इकडे काहीतरी चर्चा चालू आहे. आम्ही चर्चा करतो पण हे पाणी प्यायची सिस्टीम मला काही पटली नाही बा. काय हे असं याला डायरेक्ट कुत्र्यासारखं पाणी प्यायला लागते. सेन्सरवर चालू होते ते, पण मग याला असं तोंड लावून पाणी प्यायला लागते. केसही हात फिरून आता मोस्ट इम्पॉर्टंट काम असते आरसा दिसल्यावर. A few moments later. Ladies and gentlemen, boys and girls, we extend a warm welcome to our Indigo Blue Chip members aboard. Enjoy your flight. कृपया इस महत्वपूर्ण सुरक्षा जानकारी पर ध्यान दें। सरकारी नियमानुसार विमान में धूम्रपान, तंबाकू का प्रयोग, वेपिंग और साथ लाई मदिरा पीना वर्जित है। सभी शौचालयों में स्मोक डिटेक्टर्स लगे हुए हैं। इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग केवल फ्लाइट मोड में किया जा सकता है। टेक ऑफ और लैंडिंग के दौरान अपने उपकरणों को बंद करें और रख दें। विमान कर्मी दल की अनुमति के बिना रक्षा जैकेट सहित किसी भी सुरक्षा उपकरण का गलत इस्तेमाल और एग्जिट के साथ छेड़छाड़ करना एक दंडनीय अपराध है, क्योंकि ये विमान की सुरक्षा को प्रभावित करता है। आपके सहयोग के लिए धन्यवाद। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है भाई, मजा आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। Partly cloudy skies, a temperature of 23 degrees, light surface winds, a visibility of around 6,000 meters. आता आम्ही पोचलो बँगलोरमध्ये. अडीच 38-39 हे. आता आमची दुसरी फ्लाईट अडून आहे. आता आम्हाला अजून या विमानात जायचं आहे, इंडिगो. तेच काय वाटते याच विमानात आलो ना आपण. आपलं सीट आहे इकोनॉमिक्स D. आता हे तर 10-11 चालू आहे, अजून लय मागे आहे आपलं सीट. आम्हाला 4 जणांना एकदम मागे पुढे सीट भेटली. येले पुढे 2, आम्हाला मागे 2. Oxygen masks will fall automatically from the panel above. बँगलोरमध्ये आलो. बँगलोरमध्ये दुसरी फ्लाईट पकडली ना. नाईस. आम्ही तिरुअनंतपुरमच्या एअरपोर्टवर पोहोचलो. नेताबरोबर आमच्यासाठी एवढी मोठी लंबी गाडी आली. फक्त आम्हाला 4 जणांना घ्यायला एवढी मोठी लंबी गाडी आली आपल्यासाठी. हा बापरे, AC आहे बा या गाडीत. तर आमच्या फक्त 4 जणांसाठी एवढी मोठी गाडी आहे. गाडी पुरी रिकामी आहे. त्यात फक्त आम्ही 1, 2, 3, 4 गाडीनं आम्हाला हॉटेल लोक सोडून दिलं. आता हॉटेलमध्ये पाहू. आता बॅग चेक करायला लागते. कॉफीची नशी. आम्ही आलो आता हॉटेलच्या 5व्या फ्लोअरवर. आमची रूम नंबर आहे 1508. 1514 इकडेच आहे. हे 15 इकडे, 15-11 यायची. त्याच्या रूम पुढे ते फोटो काढू राहिले. अरे बापरे, रूम बा एकदा आपली किती खतरनाक आहे.
हे टी व्ही वगैरे. हे काय अडी कॉम्प्युटर ठेवू शकतो आपण, लॅपटॉप. इकडे आपल्या बॅगा आणि एवढी मोठी बाल्कनी. बाल्कनीच्या समोर नारळाचे झाडं आणि त्याच्या पुढे एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंगा. याच्यात बदाम आहे हो खासांत. आणि याच्यामध्ये केरला स्पायसी मिक्सचर. हा चिवडा आहे. केरला बनाना चिप्स. याच्यात बनाना चिप्स आहेत. यानं तर खाया प्याचासाठीच आणून ठेवलं आहे. हे काय नेसकॅफे टेटली ओरिजिनल काही नाहीच आहे. तर हे रूम अशा प्रकारे आहे आणि इकडे बाथरूम आहे वाटते. हां बाथरूम आहे. बाथरूम बी बढिया आहे वा. आणि इकडे एवढा मोठा आरसा असून बी इकडून हा लहान आरसा काऊन दिला आहे. इकडे काय कंगवा, शेविंग किट, व्हॅनिटी किट. आता तयारी गियारी करून आलो आम्ही. आता जेवण करायला जाणार आहे. मर्सिडीजची गाडी आहे. A few moments later. आता हे पहा इकडे हे जे मंदिर दिसू राहिलं त्या मंदिरात जायसाठी आम्ही ना धोती वगैरे घेतली. कारण की त्या मंदिरात ड्रेस शर्ट पॅन्ट अलाउड नाही आहे. आम्ही ना धोती घेतली त्यासाठी. पण आता त्या मंदिरामध्ये मोबाईल बी अलाउड नाही आहे. आता आपल्याला मोबाईल बी वापस गाडीमध्ये ठेवून देणार आहे. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून आपण पुढे काय काय करू ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. म्युझिक